शहाजादेची काही ताजा खबर? काही खास खबर नाही हुजूर. उत्तरेकडल्या सगळ्या वाटा मोगल फौजांनी रोखलाय. ते पाहून शहाजादे साहेब आता दख्खनच्या दिशेकडे धावत आहे. जावा मालिक, त्याच्यात अगदी मध्ये उपासमारी आणि रानो माळ फटकणं लिहिलंय. त्याला कोण काय करतात? फौजा पाठीवर घेऊन पाठलाग चुकवीत हा मूर्ख शहजादा गेले 5 महिने सशासारखा पहाडातून नुसता धावतोय. अजून त्याची विचार शहाजादे साहेबांकडून हुजुरांना काही खलित्याचा जबाब आल्याची खबर ऐकली. हा खलित्याचा जबाब आला. पक्का मक्कार बुलंदर और मगरूर बेटा. जहापना, आपण त्यांचे सारे गुन्हे माफ करून भलता प्रकारे नवाजून बोलावलं तरी आमच्या माफीची त्याला काय मातब्बरी? हा उद्दाम बेटा मस्तवालपणे लिहितो, तुम्ही मक्केला चालू लागा म्हणजे मी येतो आणि राज्य कारभार कसा करावा ते दाखवतो. बाबा खुद्द खाविंदा ना तर काहीच नाही असेल. अजांना मी सुद्धा आम्हाला बादशहाला सवाल करतो, तुम्ही तुमच्या वडिलांचे वालिद शहाजहान बादशहाचे काय भले केले म्हणून तुम्ही तुमच्या मुलांकडे इमानदारीची आस धरावी? पागल पण पागल तो पूरा बन चुका है. हाँ, लेकिन कभी कभी हुशारीनं बात सच बोलतो. दिल बेचैन करणारा मेरी बात मान लो असद. बेटा काही सीधेपणानं वापस येणार नाही. तर तो आमचाच बेटा नाही का? पोटात शक आहे की आम्ही त्याला दगाबाजीनं प्यार करू. भाईजान, ये कैसे हो सकता है हुजूर? कुरान शरीफची कसम खाऊ आपण शहजादे साहेबांना तसं वचन दिलंय. वचन? जी हाँ हुजूर. आणि कुरान शरीफची कसम खाऊ? हा मेरा का? असं त्याची जिम्मेदारी माझ्यावर वजीर आझम, माझ्यावर. खाविंदांनी केलेल्या हर एक दगाबाजीची जिम्मेदारी माझ्यावरच असते. कसे लिहून दिलेले कागद उजवायत हुजुरांच्या दप्तरी. मौलवीजी, हुजूर, आम्ही लिहिलेल्या कुरान शरीफाच्या प्रती गेल्या हज यात्रेच्या वेळी विक्रीसाठी आम्ही तुमच्या स्वाधीन केल्या. हुजूर, कुरान शरीफाच्या प्रती ना ते त्याच वेळी विकले गेले. त्याचे नगद रुपये हुजूर. जी हाँ हुजूर, नगद रुपये 210 जमा झाले. और आम्ही शिवलेल्या टोप्या मामूली हिसाब आहे हुजूर, मामूली हिसाब आहे. टोप्या शिवल्या त्याचे तकरीबन 50 रुपये. 75 रुपये जमा झाले. त्याची रक्कम अजून अदा नाही केली. आज आपण करणारच होतो, लेकिन रुपये अलग ठेवले. आणि रक्कम अदा करणार अभी के अभी इसी बात 285 रुपये. जी हाँ हुजूर, अभी के अभी 285 रुपये. अभी के अभी अल्लाह 225 रुपये. वजीर आजम 285 रुपये ना. अभी के अभी अल्लाह अल्लाह अल्लाह. जालना मी मगरूर बेटा वचनावर भिडून वापस आला. गिरफ्तार झालाच तर काय होईल? तर तमाम शहजाद्यांना दहशत बसवण्यासाठी त्या निमा हरामाची तख्ता अकुला चढवून छावणीतून भिंत काढली जाईल. धाराशिकोप्रमाणे त्याच्या डोळ्यांच्या खाचा करण्यात येतील. फाटली जाईल. बादशाह विरुद्ध संशय उचलण्यात त्याचे दोन्ही हात कलम केले जातील आणि हाल हाल करून त्याला ठार करण्यात येईल. शरा शरीफची तशी सख्त ताकीद आहे असद. उल्ला नफसीन चाहे कुतुल मौत. लेकिन असद बेटा काही वापस येणार नाही की मोगल सरदार या मोगल फौजा त्याला गिरफ्तार करणार नाही. कारण तेवढी नेकी एवढा इमान आमच्या सरदारात नाही. गैरसमज झाला आपल्या हुजूर. असं कधी होणार नाही. खुद्द खान जहा बहादूर खान नर्मदा तीरावर शहजादे साहेबांची वाट रोखून उभे आहेत. अच्छा, मैं एक ताजा खबर सुना. ताजा खबर? हा ताजा खबर. शहाजादा अकबर नर्मदा पार सुखरूप निसटला. शहाजादा पार निसटला? हा 15 दिवसापूर्वी. 15 दिवसापूर्वी? खबर झोड नसेल कशावरून होईना असद. असद ही खबर दिली आहे आम्हाला आमच्या हिराने. हे नामकार शहजादे आणि निमाखराम सरदार यापेक्षा आमचे हेर अधिक इमानदार आहेत. आम्ही आजवर बादशाही राखून आहोत की हिरांच्या भरोशावर. तुमच्या नव्हे हुजूर. खान जहा बहादूर कोकलताश खाविंदांच्या भेटीसाठी आले. तातडीनं मुलाखत. खान जहा बहादूर का? जी हा वजीर आजम.
वक्त तो अजमेर में जी हाँ. शहजादे साहेबांना गिरफ्तार करून तर आणलं नाही ना त्यांनी. नहीं नहीं वजीर आजम, खबर तो बहुत बुरी है. बुरी बुरी यानी बुरी यानी शहजादा साहेब नर्मदा पार निसरले. तो खबर झूठ नहीं थी ना असद. शरम शरम वाटायला हवी खान साहेबांना अशी नामुष्कीची खबर सजवून यायला. हवी. खान जहा साहेब रुमालात हात बांधून उभे आहेत. जातीनं खुलासा पेश. खुलासाची गरज नाही. त्यांना सांगा भेट होणार नाही. याद है ना, हा हरामजादा गाफील राहिला म्हणून 5 महिन्यापूर्वी दख्खनच्या मरगठ्यांची बुराणपूर लुटण्यापर्यंत मजल गेली. बिलकुल ठीक हुजूर, बिलकुल ठीक. अरे तो काफर जहन्नमी लईन मरगठ्ठा याने की संभाजी अवघ्या 20,000 स्वारानिशी अचानक धाड घालतो का? लगातार 3 रोज बुराणपूरचे 17 पुरे लुटून फस्त करतो का? आणि खानजा साहेबांच्या फौजेला बगल देऊन शहाजतपणे पसार होतो का? सारा जगी मांगा. क्या बताऊ वजीर आजम. क्या हुआ? बुराणपूरच्या लुटालुटीनंतर हुजुरांकडे गर्जी आली. इमानी रयत मुल्ला मौलवी खावेंदाना अर्जी पेश करतात की काफरांचा दोष झाला, आमची अब्रू आमची दौलत धुईला मिळाली. आज जुम्मा रोज की नमाज देखील बंद पडेल. याद है ना हुजूर. हुजूर तुम्ही काय वेळेस त्याला ताणता आहात? गलती त्यांना सांगा भेट होणार नाही. बादशाहनं तुमची माणसं प्राप्त केली. जी हुजूर. हुजूर रुपये अभी लाता हुजूर, अभी लाता हूँ. अल्लाह 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 अल्लाह. या शहाजाद्याचे लाड आम्ही काय कमी केले होते आणि त्यालाही अशी बेईमानी सुचावली. खावील या सवालावर बंदा उलट जबाब तो काय देणार? आता परवरदिगारची इतराजी झाली म्हणायची. इतराजी जी हा हुजूर, परवरदिगाराची इतराजी. हा ना आणि आमच्यावर दाबा दाबा शहजादे साहेबावर ह्या अल्लाह तालाची इतराजी आपल्यावर कशी काय होईल? असेल असेल. खुदाची आमच्यावर देखील खप्पामर्जी झाली असेल. आम्ही शहाजादे होतो तेव्हा शहाजहान तू म्हणतोस तेच बरोबर आहे. खुदाची शहाजाद्यावरच खप्पामर्जी झाली. आपण बिलकुल बेचैन होतो. शहजादे साहेब नर्मदा पार निसटले तरी बागलाणा त्यांना पकडण्यासाठी देवीसिंग बुंदेला फौज बंद होऊन डोळ्यात तेल घालून उभा आहे. ये तो आम्हाला सुनावतोय साक्षात. और एक ताजा खबर सुन लो. और ताजा खबर? और एक ताजा खबर. शहाजादा अकबर बागलांच्या हद्द ओलांडून गुलशनाबादेकडे गेला. लेकिन शहजादे शाहआलम आणि मौजमदाच्या उदाहरणाने पाठव आहेत की शहाजाद्याचे पाठराखण करताय. असद तैमूर वंशातले शहाजादे आजवर कधी बादशाही तख्ताची इमानदार राहिले नाही. असद बादशहाच्या पोटी तख्तासाठी झगडा करणारे शहाजादे मुळे जन्माला येऊ नये. बादशहाला हवी ती फक्त इमानी रयात. बादशहाला हवी ती लखमाची तामीर करणारे शूर सरदार. बादशहाला हवी दुश्मनावर तुटून पडणारी खडवी फौज. रस्ते वारसदार शहजादे म्हणजे बाल बच्चे म्हणजे निकारे आणि निकारे पुरते फुलण्यापूर्वी जुजून जातील तर अल्लाह तालाची केवढी खैर होईल नाही. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. जहा बन जिल्ले सुभानी जिल्लेला आपण खामखा बेचैन होत आहात. शहजादे साहेब बागलाणातून निसटले तरी धावून पळून जातील कुठं? या घडीला शहजादे साहेबांना आश्रय द्यायला कोण धजावेल? शहाजाद्याला आश्रय द्यायला कोण धजावे? असद तू हा सवाल आम्हाला पुछतोयस? अरे या दख्खनच्या मरगठ्यांची तुला इतकाच भूल पाडली. आग्र्याच्या कडेकोट पहाऱ्यातून आमच्या डोळ्यात एकच सही सलामत दिसून जाऊन तख्तानशीन होणाऱ्या या काफर शिवाजीला तू इतकाच विसरला पागल. तो शिवाजी संपला जहापना. आता त्याचा बेटा तो पवार सौदा संभाजी मरगठ्यांचा राजा झाला. शहजादे साहेबांना पाठीशी घालायचं धाडस तो करणार नाही. या घडीला तरी मरगठ्यांची तेवढी हिंमत होणार नाही. ऍडव्होकेट
शिवहे गलाती करतोय सासत तू गलाती करतोय. दाखांचे सुभेदार असल्यापासून हे पहाड की छुळे आम्ही फार जवळून पाहतो. विजाशीत राहू नकोस. कसारशीन होऊन वर्ष उलटण्यापूर्वी उडाण फुरवाड धावड घालून या संभाजीनं भोगली सत्तेचा भाग कापला. त्या संभाजीच्या हिमतीबद्दल आम्ही गाफील नाही. पण अल्ला खरो आणि संभाजीच्या हातून एवढी एक घडते. असं आमच्या हयातीतील आखरी मुकाबला या दख्खनच्या मरकटांशी होणार आहे आम्ही पुरते जाणून. लेकिन हा मुकाबला या घडीला या घटकेला मला नकोय पाहतो. निवडला म्हणून आमचा खराच खरा ठरला. शहाजादा अकबर गुलशनाबाद येऊन त्र्यंबकेश्वरी मरकटांच्या गोठात सुखरूप पोहोचला. संभाजीनं त्याला आश्रय दिला. हजरत पैगंबरांची एक शिकवण अशी की जे जिहादासाठी संशय उचलतात त्यांचा दिल पहाडासारखा खंबीर तर दिमाग थंड राहिला पाहिजे. मूर्ख मागरून शहाजादाला अकला मंदिरात डावचं धरून आम्ही तुमच्या हाती आणि घातला. पण वजीर मुस्तादी सरदार शहाजादे सगळे एकाच लाभकार ठरला. आता आम्ही भगवानच्या हुकमाची फक्त तामील करा. अरे तो जान जाईल जाणार नाही. शहाजादाला पाठीशी घालून संभाजीला मुकाबला आमच्यावर लादला आहे. मरकटांचे राज्य पुरे बर्बाद होईल तो ही जग अशीच पुराणार आहे. तमाम सरदारांना शहाजादांना सुभेदारांना फरमान पाठवून फौरन बोलवून घ्या. प्रचंड बादशाही खजाना आमच्या दिमतीला ठेवा. 2 लाख मजुरी करा. उद्या आम्ही बुराणपुराकडे करणार आहोत. भाभी एक बार धैर्य क्यों मरकटांचे राज्य पुरे बर्बाद करेल तो आम्ही दिल्लीच्या लाल किल्ल्यात नाही. बादशाही तख्ताला स्पर्श करणार नाही. कुरान शरीफ की कसम एक सरदार के साथ साथ पूरे बर्बाद में जमा होंगे. इसी दख्खन की मिट्टी में हमारी कब्र खोदी जाएगी. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. तरी देखील सेवकांनी स्वामींच्या सन्निधीत आपली पायरी ओळखूनच वागण्यास शोभा आहे असं आम्हाला वाटतं. काय प्रल्हाद पंत? असल्या उपचारांची स्वारीनामा आम्हाला कधीच मातब्बरी वाटली नाही. हे निदान तुम्ही तरी चांगलंच म्हणता दादा. बरं आधी सांगा घरची सगळी मंडळी कशी आहे? सगळी कुशल आहे. बहिणींची तब्येत उत्तम आणि बाळांची अगदी सुखरूप. आमच्या येण्याचा मतलब वारशाचा अवतार. हो ते तर झालंच पण नाही बरोबर दादा आम्ही आमच्या बहिणींसाठी आणि चिमुकल्या सरदार शिक्क्यांसाठी कोठून आणि केवढा किमती बाळंतविडा पैदा केलाय तो जर आपण पाहिलात ना तर अगं थांबा ताई साहेब. बाळंतविडा आम्ही इथं नाही पाहिला. बाळंतविडा घेऊन निदान यावेळी तरी आपण महाराजांच्या संगे शिरकाणात पाय धुवून झालीच पाहिजे. या घडीला स्वामींच्या संगे आम्ही शिरकाणात येऊ म्हणता छे हरकत काय? ओघरांच्या फौजात सफेद विट्या खाली आहे. जंजिराचे सिद्धी आणि गोव्याचे पोर्तुगीज तर आम्ही कधी गाफील होतो. याची डोळ्यात तेल घालून वाट
बहरोजीराजे. फक्त असा बाका असता आपण तरी सरकारकारींना भलत्या भरीला खाली. हे तुम्ही कोणाला सुनावत आहात प्रल्हाद? सरहद्दीवरल्या मोगलांच्या फौजाचा रोखून धरलाय आम्ही वतनदारा. चुकता शिर्के, चुकता. या हिंदवी राज्यात थोरल्या व सध्याच्या महाराजांनी अद्याप तरी कोणत्याही सरदारांना वतन दिलेली नाही. पूर्वी दिली नसतील तर यापुढे द्यावी लागतील. वतन घेणार नसेल तर आम्ही देखजात मराठा सरदारांनी काय म्हणू? वाद प्रल्हादराजांनी काढला, आम्ही नाही. काही काय वाटेल ते झालं तरी निदान यावेळी तरी शेतकाळात माहेरी येऊ नये असं काय आम्हाला वाटतंय. हो, पण पण तुम्ही बघता आहात घरीदारी आम्ही सतत दुश्मनांच्या कटक कारस्थानांना तोंड देतो आहोत. हा आमच्या अपरोक्ष स्वारीच्यावर अन्नातून विषप्रयोग झाला. त्याला पुढचा महिनाही लोटला नाहीये दादा. आमच्या कानी आली ती. पण ताई, अपराधांना शासन तर होऊ चुकलं. कोण अपराधी? शिधा काढून देणारे कोठीचे कारभारी की मुतबाखान्यात अन्न शिजवणारे आचारी? दादा, केवळ स्वतःच्या हिमतीवर कारभारी आचारी स्वारींच्या जीवावर उठायला धजावतील यावर तुमचा तरी विश्वास बसतो? तरी देखील त्यांची डोचकी मारली गेली. त्यात काही गैर घडलेलं नाही. विश्वासघाताचं प्रायश्चित्त लहान थोराला देखील देहांतानं भोगावं लागतं. आम्ही वेळी तिथे हजर असतो तर खऱ्या गुन्हेगारांचा तलाश आम्ही निश्चयाने लावला असता. हे काही तुमचा वहीम आहे तरी कोणाकोणावर? प्रधानमंडळातले कुणी? पुराव्यानिशी गुन्हा शाबित झाल्याखेरीज कोणावरही वहीम घेण्याची आमची रीत नाही. पण यापुढे स्वारींच्या विरुद्ध कटक कारस्थाने करणाऱ्यांना एकही संधी मिळू द्यायची नाही असा आमचा पक्का निश्चय झाला. आश्चर्य. केवळ एवढ्याच साठी आपण महाराजांच्या मागोमाग रायगड सोडून इथं पन्हाळ्यावर आलो. नको का यायला? दुधानं तोंड फोडलं की ताक देखील संकुलच द्यावं लागतं दादा. हो, पण ताई उद्या पहाटेच तुम्ही पन्हाळा सोडून रायगडी कूच करणार आहात नव्हे? रायगडी पोहोचता आम्ही सांगितल्यावर हुकूम शिद्यांना छुपी रसद पोहोचवणाऱ्या इंग्रज टोपीकरांना संधी देणारा खरमरीत खलिता लिहिण्याबद्दल बाळाजी पंतांना आज्ञा द्या. आणि कलित्यावर शिक्कामोर्तब सखी राजनी जयती. होय, सखी राजनी जयती. म्हणजे साडीला सवड होईल न होईल? सवड होईल न होईल अशा कोणत्या महान मस्तकीत गुंतले आहेत आमचे राजकारण धुरंधर छत्रपती? आम्ही तर असा ऐकतो आहोत. थांबा. उद्या पहाटेच निघायचं म्हणजे आतापासून तयारी करायला हवी. हुशारीने आता. दुश्मन कोणत्या निशाणा कोठून केव्हा कशी धाड झाली त्याचा मेळ उरला नाही आता. आपण निश्चिंत असा. बळाबळ न जाणता भलत्या धाडसात आम्ही कधीतरी उडी घेतली आहे का नाही? मोठे प्रल्हाद फडकर. आपला एकच मुलगा असा आकाराने गेलेला खायला इतका इमानाचा सुकाळ उरला नाही या राज्यात. या तुम्ही. की महाराजांचा आधी आम्हाला सांगा, आपल्याला खबर देणारी ही माणसं कोण होती? त्यांचाही कडेलोट करणार आहात आपण? माघारी केलेल्या निंदानालस्तीबद्दल देहांताची शिक्षा फरमावायला स्वारींना वेळ लागला नाही की आमचाही तोल ढळलेला नाहीये दादा अजून. झालं तर मग आमच्या पाशी बोलणारी माणसं बेजबाबदार नव्हती एवढीच ग्वाही आम्ही आपल्याला देतो. ठीक ठीक. तर मग ऐकून येत आम्हाला की जबाबदार मंडळी आपल्याला कोणती खबर देत होती? गेले 8-15 दिवस महाराज ख्याली खुशाली आणि खबरदार दादा, शब्द तोलून वापरा. बहादूर
बहादूरगडावर धाड घालून आज दुपारी स्वारी पन्हाळ्यावर परतलीये. काय महाराज आज दुपारी परतले? आणि उद्याच पोर्तुगीजांचा समाचार घेण्यासाठी स्वारी मोहिमेवर कूच करणार आहेत. उद्या पोर्तुगीजांवर? तेवढ्यासाठी आपल्या कानाशी लागून आपल्याला विपरीत वार्ता देणारी ही माणसं कोण होती त्याचा खुलासा हवा होता. आश्चर्य आहे, पण या घडीला या घटकेला महाराज? गाणं ऐकत आहे आम्हाला ठाऊक आहे. नुसतं गाणंच नव्हे ताई, आम्ही तर असं ऐकतो आहोत की महाराजांनी पदरी काही खूपसुरत नाटकशाळा देखील जरूर बाळगले आहेत. बेशक बाळगले आहेत. ज्यांचं लावण्य पाहून तुमचा दिल बेचैन होईल अशा एकापेक्षा खूपसुरत अप्सरा आहेत आमच्या जनांच्या. नाही हे सगळं झूट आहे. बोला, तुम्हाला हवी का त्यातली एखादी? हा महाराज. डरला? अरे आमच्या रात राणीचा नुसता गजल तर ऐका. हमारा दिल खराब करके हमी से उनकी शिकायत ना करे. ये रस्म क्या है, ये तर्ज क्या है, ये राह क्या है, ये चाल क्या है. राणी साहेब ही गजल ऐकता ऐकता आपली एवढी धरधरी याद आली खरं सांगू. तोच आम्ही कधीच सोडला नव्हता आणि सोडणार नाही. तोच सोडलाय सरदार गणोजीराजे शिर्के. महाराज सबूर. राणी साहेब, आम्ही आमच्या अंतपुरात उभ्या आहोत की दरबारात? मग या आमच्या अंतपुरात आमच्या बऱ्यावाईट वर्तनाचा जाब पुसायचा अधिकार कोणाचा? मग झालं तर मामला साफ आहे. गणोजीराजे, शौक करायचा तर तो उजळ माथ्याने करायचा. आणि केलेल्या शौकाबद्दल सजा घ्यायची तर ती या इथे आमच्या अंतपुरात आमच्या जीवाच्या कलिजाकडे. गृहिणी सचिवा सखी मितहा प्रिय शिष्या ललिते कलाविध. शिर्के, थोडं काव्य पडत चला. थोडा काव्यात रस घ्यायला शिका. म्हणजे असल्या उपऱ्या उचापती दिलनिमा गुंतून नाही पडायचं आपला. माफ करा महाराज, आम्ही अडाणी माणसं, पण हे काव्य बिव्य काय मला कळत नाही. असं पण खिंडीत गाठून वतन मिळण्यासाठी स्वामींच्या गळ्याला टाच कशी लावावी हे मात्र आपल्याला बरोबर कळत नाही. विपर्यास होतोय हा महाराज. आमच्या बोलण्याचा मतलब इतकाच होता की आम्ही बोलून चालून शिपाईगडी तरी देखील मोगलांच्या फौजेवर जातीने तुटून पडल्याची खबर आजवर कानी नाही आली आमच्याकडे. हा अन्याय आहे महाराज. मोगलांच्या फौजा सरहद्दीवर आम्हीच रोखून धरल्या जातो. हा शिर्के तुमचा हात. आमची नजर खारीसारखी सह्याद्रीच्या थराला फिरते आहे. मोगलांना रोखून ठेवणारे जवान वेगळेच आहेत. तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय मात्र मोंगल आणि मराठा या दोन दगड हात ठेवून चिंता बाळगताय फक्त आपल्या वतनाची. झूट, बिलकुल झूट. पण आम्ही म्हणतो आहोत आमच्या नाटकशाळांची मौजात ठेवणाऱ्या या शिर्कांचे इमान आणि त्यांच्या संशोधीची मर्दुकी याची झलक तर देखाल. बोला गणोजी, आपले चुलत बंधू कान्होजीराजे शिर्के कोणत्या इमानापायी मोगलांना जाऊन मिळाले होते? त्यांना जाऊन पुष्ट रास्त होईल महाराज. कन्होजी शिर्के म्हणजे कोण? गणोजी शिर्के तर नव्हे. चलो रास्त आहे, मानली. मग या घडीला मुद्दाम वाकडी वाढ करून पन्हाळ्यावर येणं कशा पाहिजे? दादा आले होते बारशाचा अवतरण देण्यासाठी. बरोबर. दादाला मुलगा झाला त्याची खबर आपणास मिळाली त्या समयी आपण सबंध गडावर साखर वाटली. परंतु राणी सरकार, त्याच वक्ताला आपल्या आनंदाचा विरस न करता आम्ही अंदाज वर्तवला. येत्या 8 दिवसात गणोजीराजे शिर्के आम्ही असू तिथं आमच्या भेटीला आल्या विना राहणार नाही. उगाचच वाकड्याची राहिली गैरसमज घडलं नाही. राणीसाहेब, बारशाचं अवतार निमित्त मात्र गणोजीराजे आले आहेत.
ठिकाणी आमच्या आबासाहेबांनी दिलेला शब्द धरून वतनाची मागणी करण्यास दादा बोला बोला गणोजीराजे. होय ताईसाहेब, थोरल्या महाराजांनी आमच्या वडिलांना सोयरिकीच्या वेळीच शब्द दिला होता की वतन तो देणे आहेच, पण मुलास मुलगा होईल तेव्हा त्याचा विचार. नाही नाही असा शब्द आबासाहेबांनी दिला होता. मुत्सद्द दिला. आपापसातील तंटे बखरी मिटवण्यासाठी. कारण त्यांना आशा होती की वतनासाठी पिलाजीराजे शिर्के जरी फडफडत असले तरी कालांतराने त्यांचे हे सुपुत्र तरी स्वराज्याचं रूप ओळखतील आणि समजून उमजून आमच्या मस्तकीत सामील होतील. याचा अर्थ थोरल्या महाराजांनी जो शब्द दिला होता तो तो लबाडीचा होता काय? आम्हीच आम्हाला दत्तक सुचायला हवी होती. हे चंद्रराव मोऱ्यांचा ज्यानं विश्वासघात खबरदार दादा, शब्द तोलून वापरा. आपण छत्रपतींच्या समोर उभे आहात. तुम्ही मोठा कष्ट घेऊ. गेल्या 2 वर्षाच्या अनुभवानं मी विषारी शब्दच काय तर साक्षात विष देखील पचवायला शिकलो. गणोजीराजे, जर समजुतीने घ्या. तुमच्या वडिलांनी केलेली मागणी आणि आमच्या आबासाहेबांनी दिलेला शब्द दोन्ही इतिहास जमा झाले आहेत. हा 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 घटकाभर कोण बरोबर कोण चूक हा सिलसिला आपण बाजूला ठेवूया. क्षणभर स्वतःला आमच्या जागी कल्पून जरा विचार करा. आपल्यासारख्या प्रत्येक सेनानीने जर वतनाबाई या हिंदवी राज्याचे लसके सोडायचे ठरवले तर या चिरोद्या हिंदवी राज्याचे काय गत होईल? महाराज, स्वराज्य विराज्य नंतर आधी वतनाचा. दादा ही एकच कुळ धर्म जाणतो, ज्याची खावी भाकरी त्याची इमानी बरे करावीच चाकरी. आमच्या पिढीचा धक्काची भाकरी. आमचं वतन आम्हाला देणार आहात की नाही? नाही नाही कदापि नाही. ताई, तुम्ही वतन म्हणजे छत्रपतींची खाजगी दौलत नव्हे दादा. ताई, थोरल्या महाराजांचा तसा शब्द केला आहे. तसा शब्द जर आमच्या रगापूर्वी विजापूरच्या आधीच झाला आणि आपल्याला कैदेत ठेवण्यापूर्वी वृद्धराजे जयसिंग दिला होता. हा बेशक. ताई, तुम्हाला ठाऊक नाही, मोगल सुभेदाराने आम्हाला फार मोठ्या मुलखाची वतनदारी देऊ केली असतानाही आम्ही येथे लोभापायी आपण हाती संशय धरली असली भाषाचा हुकूम देखील जाऊन द्यायचा होता मोगल सुभेदारांना. इकडे पन्हाळ्यावर वाकडी वाट कशा काय केली? हे विचार करा राणी साहेब, हे विचार करा. आम्ही स्वानुभवावरून सांगतो गणोजीराजे, आमच्या राणीसाहेब फक्त एकदाच विचार करतात. तर मग महाराज, आम्हालाही आमच्या निष्ठेचा फेरविचार करावाच लागेल. राणीसाहेब, तुमची मर्यादा संपली. गणोजीराजे, आता आमचीच जबान आहे का? आजवर आम्ही तुम्हाला समजुतीनं विनवून सांगितलं की वतनाचा लोभ तुम्ही धरू नये. निदान तुम्ही तरी त्यासाठी हट्ट करू नये. छत्रपतींची तशी आजवरची रीत नाही आणि यापुढे असा घातकी रिवाज आम्हाला रूढ करावायचा नाही. प्रत्येक वेळी आपण आमचा शब्द मगरूने फेटाळा तरी देखील आपल्या उद्दाम जबानीचा आम्ही राग धरला नाही, पण राजनिष्ठेचा फेर विचार करावा अशी भाषा आपण काढली तेव्हा सामोविचार थांबला आणि 2 दिवसाचा मोगल त्याचा भरोसा तुम्हाला जास्त वाढत असेल तर खुशाल काळूंद्राप्रमाणे तुम्ही देखील मोगलांच्या गटात जाऊ शकता. आम्हाला तुमची तलवार आहे, तुमचा हिसाब काय, तुमच्या समस्त मोगलांना दर करण्याची हिंमत आमच्या या ठरवून आहे. महाराज, छत्रपती आम्हा सेवकांच्या खांद्यावर उभे आहेत हे विसरू नका. शिर्के चुकत आहात. छत्रपती स्वतःच्या पायावर उभे होते आणि आजही आहे.
ते होऊन गेले. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्या छत्रपतींना कोणा दिलेर खानाचा पांघरुळगडा हाती धरावा लागला. शिर्के जबान सांभाळून बोला. हा छत्रपतींचा अपमान आहे. हा छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे. दादा आधी माफी मागा. पण काही आमच्या बोलण्याच्या बद्दल दादा आधी माफी मागा. सरदार शिर्क्यांना शासन करण्याचा प्रसंग निदान या घडीला तरी शिर्के कुलात जन्म घेतलेल्या आणि थोरल्या महाराजांची सून झालेल्या या महाराणीवर आणू नका. दादा आधी माफी मागा. ठीक. आम्ही माफी मागतो. आम्ही माफी मागतो छत्रपतींच्या गादीची. मुद्रा महाराज, मुद्राताई नाही, राणी साहेब. येतो आम्ही. थांबा हो दादा. दादा 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 समजून घ्या. दादा 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 दादा. असू आम्ही फार गैरकर बोललो नाही. पण आपल्या डोळ्याला हा पडेल. असं व्हायला नको. असं घडायला नको होतं. राज्य राखायचं म्हणजे माणसं राजी राखावी लागतात. हळू हळू ठरवावी लागतात. असा आवाज आला बरं. त्यांच्या वृत्तीत आणि वाणीत फार मोठी किनार आहे. ती राज्यधुरा हाती घेतल्यापासून आम्हाला त्यांच्या थोरवीची याद येते असून आमच्या कारकिर्दीचा प्रारंभच मुळे माणसं दुखावण्यापासून आणि दुरावण्यापासून झाला. माणसं दुरावली असली तरी त्यात आपल्याकडून काही गैर घडलेलं नाही. गैर घडलं न घडलं तरी त्या अपयशाचे धनी आम्हीच झालोय असं. फक्त अपयश थोरल्या महाराजांनी आपल्या हयातीत ते कमी पाणी होतं का? त्यांच्या जीवावर गुदरलेल्या पूर्वे उभ्या राज्याची बर्बादी करणारा एक एक प्रसंग आठवावा आणि विचार करावा. पोटचा ऐकून घेऊन मान घाली सोसून जाणून बुजून आग्र्याला पत्करलेली आलमगीराची कैद हा काही लहान सहानचा प्रसंग होता. केवढा विवेक. पण तोच पोटचा पोर नादानपणामुळे थांबा. जुन्या गोष्टी उकरून उगायच्या नाहीत तसं वचन दिलं होतं ना आपण आम्हाला. असं आमच्या मनाला जाळणार हे एक खंत भिजत नाही. एवढी एक गोष्ट आमच्या हातून न घडते तर शिर्क्यांसमोर आमची मान काढावी असू. कोणात नसतात तुला कोणीच हातून घडत नाही. आबासाहेबांचे अंतर्भाग बोल. भरावे, दोष सुधारावे, चुका दुरुस्त कराव्यात आणि आई भवानीला हवाला ठेवून पुढे चलावे. असे प्रसंग तर यापुढे घडीघडीला येणारच. आपण आता छत्रपती आहात, युवराज राहिला नाही. खरं बोलला. पण गणोजी राजे शिर्के आपले सख्खे बंधू आणि बस हा विषय संपला. बालपणी ज्यांच्या संगे आम्ही एका थाळीत जेवलो ते आमचे दादा लग्नापायी आमच्यावर रुष्ट झाले. हे आमचं दुःख. त्यांची समजूत झाल्याची जबाबदारी आमची. वारीने
असा विचारही करू नये. आणि आणि छत्रपती पदाला तर अशा गोष्टींचा दुरून देखील वारा लागता कामा नये बरं का. जशी आज्ञा सखी राणी, जशी आज्ञा. पण आम्ही विचारतो आहोत, आता पण मैफिल तोडून मध्ये इतक्या जल्दीनं अंतपुरात येणं कशा काही केलं? मैफिल तोडून मध्ये ती कसूर घडली त्याची माफी मागा. माफी हा? आणि आमची पुरेपूर. कोणती महत्वाची खबर हातची राखून ठेवली आहे तेवढंच सांगावं. येसू, तुला एखादं कर्णपिशाचं वश झालं नाही ना? इतका मनकवडेपणा बरा नव्हे. पुरेपूर खबर सांगताय ना. खबर म्हणजे शहेजादा अकबर आमच्या मुलखात सुखरूप होत काय? पालीला त्याचा तळ देखील पडलाय. शहजादा अकबर बरी गोष्ट घडली नाही ना. बरी गोष्ट घडली. असं आपण म्हणणार याची आम्हाला अडचण होती. म्हणूनच तर गेले 2 महिने वार्ता आम्ही आपल्याला दिली नाही. चिंता करू नका राणी सरकार. मोगली सत्तेला शह देणारा हा वाघाचा छावा आता की आमच्या पंजाब बसला. अखेर आपण आपला हट्टच पुरा केला. पण गुहेतून छावा पळवून आणून आपण नरभक्षक वाघाला निवचलंय. फेकर नाही. दिवसलेल्या नरभक्षकाशी झुंज घेण्यासारखा दुसरा नशा नाही, दुसरा मजा नाही. यवनाधिपतीशी झुंज म्हणजे जंगलातल्या मामुली वाघाची शिकार मानता आपण. महाराज आपल्याला भूल पडली. शहजाद्याच्या बंडखोरीने पिसाळलेला औरंगजेब सर्व शक्तीनिशी आपल्यावर तुटून पडल्याविना राहणार याची आम्हाला तमा आहे. औरंगजेबाच्या धर्मवेळाचा निपात करण्यासाठी आम्ही आमची भूमी, आमची दौलत, इतकंच काय आमचे प्राण देखील पणाला लावण्याचा पक्का निर्धार केलाय. महाराज आपल्याला कसं कळत नाही. आपण एकटे आहात. एकटे गाव शहजाद्याच्या पाठीशी दुर्गादास राठोड आहे. राजपूत राजमंडळाच्या नेत्यांशी आम्ही संधान मांडण्याच्या मसलीत आहोत. या घडीला राजपूत आणि मराठे एक होतील तर आम्ही आमच्या हिमतीवर शहजाद्याला दिल्लीच्या तख्तावर बसवू. दहली तो बहुत दूर है महाराज. कवीजी आइए आइए कवीजी आइए. दिल्ली जरी दूर असली तरी उद्याचा दिल्लीपती यायचा आमच्या मुठीत. महाराज, मथुरेला आमच्या मुशायऱ्याचे एक शेर नेहमी सुनावला जातो. बोला बोला, ऐकू द्या तुमची कनोजी शायरी. नाही, शब्दच म्हणत नाहीये पण मतलब पण झाली असेल. जी बिलकुल. बोला. महाराज, शायर म्हणतो, हा. हे सूर्य विझून गेला तर चंद्र चांदण्यांचं काय होईल? सूर्य विझून गेला तर चंद्र चांदण्यांचं काय होईल याची चिंता करायला खुदा समर्थ आहे. पण सावध रे सावध, तुझ्या हातातल्या दिव्याची ज्योत फडफडते. कवीजी वा. कवीजी, शायरी असती तर आम्ही खुल्या दिलानं दाद दिली असती. आपल्या शब्दात आम्हाला वेगळीच खोज दिसते. साफ साफ बोला. मतलब साफ आहे महाराज. दिल्लीचे मनसुबे दूर आहेत. तूर्त रायगडाच्या परिसरात काय शिस्त आहे याची आपण चिंता करू. वस्त्रोक्ती अलंकार आम्हाला फक्त काव्यातच मिळणार आहेत. व्यवहारात चाहतो आम्ही सरळ सिद्धीभात. साफ साफ बोला. महाराज, हा खलिदा काय आहे त्यात कवीजी? शहजादा अकबर आलेला हा गुप्त खलिता आपल्या पायाशी रुजू करण्याची मला विनंती केली आहे. जाण्याला आलेला गुप्त खलिदा? जी. शहराचं इमान पारखण्यासाठी खुद्द आपणच हा बनाव केला. बनाव? कसला बनाव? कवीजी आपण अजून आडमानानच बोलत आहात. आडवाणानं नाही राणी साहेब. पुन्हा पुन्हा कट, पुन्हा आमच्या विरुद्ध कारस्थान. होय महाराज. काय आहे त्या खलित्यात? काय आहे त्या खलित्यात? माफी असावी महाराज, पण हे लोक शहजाद्याला म्हणतात आम्ही तुमचे दौलतीचे कारभारी म्हणून नेमणूक केली. शहजाद्याला दौलतीचा कारभार? जी. वाटल्यास निम्म राज्य देऊ, पण या संभाजीला पदच्युत करण्यासाठी तुम्ही आम्हाला आतून सहाय्य करा.
एकदा कवीजी होय महाराज देत. आणि आम्ही इथे आलमगीराचे पारिपत्य करण्याचे मनसुबे रचतो आहोत. कोण आहेत या कटाचे सूत्रधार? सांगायला कवीजी कशाला हवे? आमच्या हस्तानीचे निखारे आम्ही पूर्ण ओळखून आहोत. मातोश्री श्रीदेवाची खुनाची धक्को हिरोची गर्जन. राणी साहेब बाळाजी आवजी देखील. बाळाजी आवजी? आपले बाळाजी आवजी? नाही नाही, त्यांच्या विमानाबद्दल तर स्वप्नातही आम्हाला कधी शंका आली नव्हती. आवजी तुम्ही तुम्ही सुद्धा? तर मग इमान आणि राजनिष्ठा या दोन सोज्वळ शब्दांचा अर्थच बदनाम झाल्यागत दिसतोय. ज्याने वृक्ष वाढवला, जतन केला, त्याच्या सगळ्या निष्ठा श्रद्धा विषप्रयोगाने जाळ्यात पडल्यागत दिसतात. आमच्या अपरोक्ष रायगडावर चालतीत आहेत फक्त दोनच चलिंगाने, विश्वासघात आणि फितुरी. सर्वांच्या डोळ्यात सगळे आमचा राजमुकुट. मातब्बर मंत्र्यांना मुत्सद्द्याला घोर पडलाय तो आपल्या दौलतीचा. आमच्याबद्दलची अडी, आमच्याबद्दलचा वैरभाव आम्ही समजू शकतो, पण त्यापायी हे शहाणे सुरते कोणाला सजा देत आहेत? अरे कोणत्या पुण्य श्लोकाचे थोर संकल्प धुळीला मिळवतायत याचा तरी काही विचार? अजगरासारखा फुटकार टाकीत उभ्या दौलतीचा ध्यास गळंतूर करायला आलमगीर दाराशी जिबल्यात साठीत उभा आहे. त्याला खेचायचे मनसुबे रचाल की त्याच्या तोंडातल्या घासातच बाहुबंदी माजवाल? नाही राणी सरकार नाही, या करंट्याला ज्या गंडा आमच्या शक्ती पलीकडे आहे. हताश होऊन चालणार नाही, नाव उघडे ठेवून भागणार नाही. परिस्थितीचं हे आव्हान देखील आपल्याला पत्करायलाच पाहिजे. हे तर आता आढळच आहे. 2 मंत्री फितूर झाले आणि 4 सरदार मोगलांना जाऊन मिळाले म्हणून उभी दौलत रथातळाला घेतायला आबासाहेबांची पुण्याई खचितच वांडती नाही. चला कवीजी, प्रल्हाद मीराजींना खलबतखान्यात बोलावून घ्या. उद्याच्या सूर्योदयापूर्वीच या प्रकरणाची शहानिशा करून आम्हाला निकाल लावायलाच हवा. हा सबूर शहानिशा जरूर करा. गुन्हेगाराचा मुलाहिजा न बाळगता कडक देहांताची सजा ठरवा. हो बाळासाहेबांना देखील नको. त्यांच्यावरला गुन्हा साबित झाला तर त्यांना फक्त एक आमचा निरोप द्या. आमच्यावरल्या विषप्रयोगाची आम्ही कधीच सरकार बाळगली नाही. विषप्रयोग तर आपण करण्याचा आहातच, पण आपल्यावरला गुन्हा साबित झाला तर आपल्याला जाहीर सजा ठरवण्याची वेळ आमच्यावर आणू नका. आबासाहेब, हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा असेलही आबासाहेब, राज्य बर्बाद होऊन धुळीला मिळावं अशी माँसाहेबांची आणि मंत्र्यांची करणी आहे. आबासाहेब, त्याला आम्ही काय करणार? म्हणून पहा तरी कोण आले ते. कोण? मल्लोजी बाबा. संताजी, धनाजी, फते केली गड्यानं, फते केली. तुमची मर्दुंगी कळली आम्हाला. मोगली सेनेचा निचरा करून फार घाटावर पिटावून लावलं. बोला बोला, काय बक्षीस देऊ आम्ही आपल्याला? आपल्या शबासकीची थाप आमच्या पाठीवर पडली, आम्ही धन्य झालो. एकलच्या राहिले महाराज. मोगलांच्या गोटाशी खुद्द औरंगजेबाच्या तंबूचे कळ आणि भरलेली कणाटी कापून आणण्याची अनुमती द्यावी आम्हाला. हे गुण ऐकायला आज आमचे दादा नसते हवे.
राणीसाहेब, राज्याची वेल जगते, वाढते, बलिष्ठ होते या असल्या रक्ताच्या जोरावर. संताजी, हे घे तुला. संताजी, हे घे तुला. मग महाराज निघू आम्ही. कुठे छावणीच्या कळसाने कणाटी कापायला. सबूर संताजी धनाजी सबूर. मोगली सेनेचा अजगर दख्खनच्या दऱ्याखोऱ्यात उतरू दे तरी. खबर द्या अपनी आल तुम्हारा आप जरा जब्बार बात करण्याच्या आन घेऊन 2 लाख सैन्याचा हात एवढ्याला पाहिजे. आलमगीर व रानपुराकडे निघाला. माझी माय वेले छत्रपतींचं राज्य बर्बाद करायची. मोगली सैन्याच्या हत्तीची सोन कापून नाही त्याला किती करत माघारी पिटाळला तर भोरपड्याची अवलाद सांगणार नाही. हत्तीची बात कशाला संताजी? आमची शिकार ठरली आहे त्या हत्तीचा माहूत आलमगीर. सबूर संताजी धनाजी सबूर. उदावळ्या उत्साहानं आपल्याला काही करायचं नाही. मल्लोजी बाबा, आपल्या राज्याची पक्की नाकेबंदी केली पाहिजे. कल्याण भिवंडी हंबीरवर रोखून धरतील. कलाश, तुम्ही वरंदा गडाकडे चला. राणीसाहेब, गडागडावर सावधानीचे इशारे पाठवा. मानसिंग मोरे, एसाची कंक, सगळ्या सेनांना ताबडतोब फरमान पाठवून बोलून घ्या. आणि आम्ही महाराज तुम्ही आमच्या संगती असणार. राणीसाहेब, या 2 उमद्या जवानांना ठेवून आम्ही आज थेट औरंगाबादेला धडक देण्याचा मनसुबा केलाय. आजच्या आज पण महाराज, आपण पुढच्या दिवसाची देखील विश्रांती घेतली नाहीये. विश्रांती काय बोलता काय राणीसाहेब? आता विश्रांती एकदाच आणि ती हे एकालाच औरंगजेबाला किंवा आम्हाला. आणि तेही हे युद्ध जिंकल्यावर आम्ही निघालो खबरदारीने असा. जय शंकर, जय भवानी, जय महादेव.